नमस्कार. आज आपण आठवडे बाजार आहे मांडवगण फराटाचा आणि या ठिकाणी आपण आहोत. या सिमेंट रस्त्यावरून अगदी सुसाटपणे ही वाहनं, मोटरसायकल, चारचाकी वाहनं हे सावकाश कोणी चालत नाही. आणि अशा वेळी मात्र ही जी व्यावसायिक व्यक्ती आहे, ही व्यक्ती अगदी रस्त्यावर बसलेली आहे. आणि जर या ठिकाणी आता हे एखादा लहान मुलगा खेळणी घेण्यासाठी उभा राहिल्यास, त्या वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्यास अथवा दुर्लक्ष झाल्यास, आज आपण पाहतो वडगाव रासा येथे एक वाहन, एक चारचाकी गाडी नियंत्रण सुटल्यामुळं शेतात गेली. म्हणजे रस्त्यापासून कितीतरी फूट आतमध्ये, आणि त्या गाडीचं वाहनाचं नुकसान झालं. मध्यंतरी इनामगाव, पिंपळसुटी ह्या भागातही आपण पाहतो अशा अनेक घटना घडतात महाराष्ट्रामध्ये. आणि आपण हे पाहत आहोत. हे पहा, या ठिकाणी आता या गाड्यांचं, वाहन चालकांचं स्पीड पहा. आणि अशा वेळी एखादं दुर्लक्ष झालं तर या ठिकाणी याच्या ज्या खेळण्या आहेत लहान मुलं खरेदी करण्यासाठी, हा रस्त्यावर, आणि याचं ग्राहक हे त्याच्या पुढं अजून, म्हणजे एखादी घटना ही घडण्या अगोदर संबंधित प्रशासनाने याची दखल का घेऊ नये, हा एक सामाजिक विषय आपण मांडत आहोत. आणि हे जे परप्रांतीय असतात त्यांना व्यवसाय करण्याला कोणाचा विरोध नाही, परंतु हे लोक रस्त्याच्याच कडेला का व्यवसाय आपला चालू करतात, हे अतिशय महत्त्वाची आणि गंभीर बाब आहे. हे पहा, आज हा बाजार, आठवडे बाजारचा दिवस आहे आणि आतमध्ये खूप काही जागा आहे, भरपूर जागा आहे. पण तो जागा असतानाही ह्या सुसाटपणे वेगात वाहणाऱ्या रस्त्यावरच या लोकांना व्यवसाय आपला का हवा आहे, हेही तितकेच महत्त्वाचे. गाव कोणतं आपलं? गाव कोणतं? हाँ, उज्जैन. बड़ा मराठी येती ना? नहीं है। आप बाजार के लिए आए हो क्या बेचने के लिए आए हो? बाजार बेचने के लिए बाजार। फिर बाजार किधर है मालूम नहीं आपको? किधर? इधर? अरे बाजार इधर है, फिर अंदर क्यों नहीं गए? अंदर जगह नहीं है। कौन कहता है जगह नहीं है? कौन कहता है जगह नहीं है? कितना जगह लगता है आपको? इससे दुगना जगह मिलेगा आपको। कौन कहता है जगह नहीं है? हाँ, आपने किसको पूछा? ये बाजार में सरपंच लगा था, सुनो सुनो, हाँ, ये बाजार सरपंच साहब ने बोला इधर लगा ले। ये जगह कौन से सरपंच साहब ने? वो अपने आए थे नगर पालिका वाला, हाँ, वो क्या बोले? इधर लगा ले। इधर लागा लो. हे पहा, यांना आहे ना, ते म्हणतात सरपंचाने सांगितलं या ठिकाणी लावा, असं कोणीही सांगू शकत नाही. हे पहा की अतिशय वेगामध्ये वाहनं वाहत असणाऱ्या रस्त्यावरच विकायला बसा असं कोणी सांगू शकत नाही. आम्ही विचारतो सरपंच, हम पूछते सरपंच साहब को, लेकिन वो नहीं कहेंगे रोड पे बैठो. उनको दबा कर इधर लगा लो। वो बात नहीं, अंदर जगह नहीं है. वो बोले क्या अंदर जगह नहीं है, यहीं पे बैठो? वो बोले ना, सुनो, वो बोले ना अंदर जगह नहीं है, यहीं पे बैठो. सुनो सुनो, आपने क्या बोला? सरपंच साहब बोले गए बाजार के इधर लगे तो उन्हें क्यों लगा लो? सुनो, अंदर जगह नहीं, यहीं पे बैठो, ऐसे बोले क्या सरपंच? ऐसे नहीं बोला, नहीं। आपने इधर फिर आप अंदर, बहू आप क्यों नहीं बोले बाजार में जाएंगे हम? लगाया था हमने, तो उन्होंने बोला सर ने, साहब उनको इधर लगा लो तुम। लगा लो बोले ना, ठीक आहे. हे पहा, आपला सर्वसामान्य ग्राहकांसाठी, आपल्या भागातील ग्रामस्थांसाठी एखाद्या अपघाताची घटना घडू नये यासाठी आपण अशा एखाद्या वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यास, जर हे आता आपण पाहत आहोत, हे पहा, हा रस्त्याच्या अगदी रस्त्यावरच आहे असं समजूया, साईड पट्टीवर, म्हणजे रस्त्यावरच थोडा फक्त 1 फुटाचा अंतर आहे. परंतु खरेदी करणारं ग्राहक हे रस्त्यावर उभा राहणार आणि वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यास, या ठिकाणी आता सकाळचा हा टाईम आहे, संध्याकाळी खूप गर्दी होती, दुपारी गर्दी होती, आणि अशा वेळी मात्र या ठिकाणी कोणीही सावकाश चालत नाही. अशा वेळी जर एखादी घटना घडली तर याला कोण जबाबदार आहे, हा सांगतो सरपंचांनी सांगितलं असं कोणीही सांगू शकत नाही, हे आपलं म्हणणं आहे. आणि हे कोणाला पटण्यासारखंही नाही आहे की सरपंचांनी सांगितलं. सरपंच कधी सांगू शकत नाही रस्त्यावर बसा, आणि अगदी खेटून वाहनं जात आहेत. आणि अशा वेळी जर एखादी घटना घडू नये, हे आपली एक सामाजिकदृष्ट्या राष्ट्रीय कर्तव्य आहे, म्हणून हे आपण हे करत आहोत. आणि या परप्रांतीय लोकांना, हा उज्जैनचा आहे, यांना काही देणं घेणं नाही कोणाचा अपघात हो ना तर तिकडं कोणी काही हो. यांना फक्त यांच्या वस्तू विक्री, आणि रस्त्यावरच हे लोक शक्यतो जास्त 99% बसतात. तरी हे संबंधित जबाबदार प्रशासनाने याकडे नक्की लक्ष, आपल्या भागातील लोकांची एखादी घटना घडू नये
या उद्दिष्टाने द्यावी अशी मागणी सध्या मांडोगण फराटामध्ये होत आहे.